हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आपल्या शरीराला आणि मनाला कसं फ्रेश ठेवायचं, स्वच्छ ठेवायचं ते अगदी सोप्या आणि अगदी सहज उपायांनी. तर आपली पहिली टिप आहे का आपण दिवसातून पाणी किती प्यायलं पाहिजे. तर खूप जणांना माहिती नसतं का दिवसातून स्त्रियांनी आणि पुरुषांनी किती पाणी प्यायचं. तर पुरुषांनी 3.7 लिटर म्हणजे 3.7 लिटर पाणी प्यायला पाहिजे आणि स्त्रियांनी म्हणजे महिलांनी 2.7 लिटर दिवसातून पाणी प्यायलाच पाहिजे. तर आपली शरीराची आतली स्वच्छता नीट होते, पोट साफ होतं, शिवाय कुठलाही रोग राहत नाही. तर तुम्ही दिवसाला एवढं पाणी पिता का. तर इथे एक बॉटलच तुम्ही डायनिंग टेबलवर ठेवून द्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील का आपल्याला 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसातून प्यायचं आहे. आपली दुसरी टिप आहे, आपण कामं करून थकतो, थोडं असं बसतो पण मन काही शांत नसतं, खूप थकवा जाणवतो. अशा वेळी सरळ केस सोडायचे आणि सरळ आपल्याच हाताने हेड मसाज करायला घ्यायचा. प्रेशर पॉइंट आपले प्रेस करायचे, डोक्यावरचे, साईडचे, डोळ्याचा जो कोपरा आहे तिथले प्रेशर पॉइंट तुम्ही प्रेस करा, म्हणजे डोळ्याचा थकवा जाईल. असं तुम्ही हेड मसाज करत राहा. जेव्हा तुम्ही थकाल तेव्हा ही गोष्ट नक्की करा, तुम्हाला नक्की स्ट्रेस फ्री जाणवेल, फ्रेश जाणवेल. नक्की तुम्ही ही टिप आहे मी सांगितलेली ती करून पहा, तुम्हाला नक्की फ्रेशनेस येईल. तर आता पुढची महत्त्वाची टिप कोणती आहे ती आता आपण पाहूया. तर बाहेरची स्वच्छता, शरीराची बाहेरची स्वच्छता आपल्याला सहज ठेवता येते, पण आतल्या स्वच्छतेचं काय. तर आतल्या स्वच्छतेसाठी आपल्याला गोष्टी पारखून घ्याव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ चांगल्या गोष्टी आपल्याला कंझ्युम कराव्या लागतात, चांगल्या गोष्टी घ्याव्या लागतात, तरच आपल्या शरीराची शुद्धता होणार आहे. तर त्याच्यापैकी आपण तुळस वापरू शकतो. तर तुळस आपल्याला माहितीच आहे का त्याचे आयुर्वेदिक गुण किती आहेत, चांगले गुणधर्म आहेत तुळशीमध्ये. तर तुळस आपण बिनधास्त वापरू शकतो. पण तुळस आपण किती वापरणार रोज. आपण आता फ्लॅट सिस्टीममध्ये तर कुंडीत लावलेली असते तुळस, तर ती आपल्याला कितीशी रोज मिळणार आहे. तर त्याच्याऐवजी आपण तुळशी पावडर वापरू शकतो, जशी मी नेहमी तुळस पावडर वापरते. तर नेचर शेअरची ही तुलसी लीफ पावडर शुद्ध तर आहे, शिवाय आपण विविध गोष्टींसाठी याचा उपयोग करू शकतो, जसं मी करते वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर आता कोणकोणत्या गोष्टींसाठी मी उपयोग करते ते आता बघूया आपण. तर नेचर शेअरची ना ही तुळशी पावडर आहे, ही तर अगदी शुद्ध आहेच 100%. शिवाय ही अँटीपायरेटिक आहे, ॲनल्जेसिक आहे, म्हणजे तुमचं कफ काढून टाकणार आहे. छाती दाटली असेल कफने तर ती मोकळी होणार आहे. हार्टसाठी सुद्धा चांगली आहे आणि युरिक ॲसिड पण कमी करते. तर याच्याबरोबर हाऊ टू यूज, तर इथे ना काही रेसिपी पण दिलेल्या आहेत का तुम्ही कशा पद्धतीने हे खाऊ शकाल ही पावडर, वेगवेगळ्या रेसिपीज करून, आणि त्याची शुद्धतेचं पण सर्टिफिकेट त्याच्याबरोबर आहे. शिवाय एक मधाची बॉटल पण त्याच्याबरोबर दिलेली आहे आणि एक स्पून दिलेला आहे. तर आता आपण बघूया मी कसं खाते ते. तर मी बरेच वेळा याचा चहा करते, नाहीतर मग काय करते मधातून घेते. तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने ही तुळशीची पावडर पोटात घेऊ शकता. ज्यांना घाई असेल, तुम्ही ऑफिस गोईंग असाल, तर तुम्ही या पद्धतीने अगदी फास्ट घेऊ शकतात. हे चाटण असं बनवलं ना का पटकन होऊन जातं, तर ही चवीला पण चांगली लागते. शिवाय घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही उपयोगी पडणार आहे. पावसाळ्यात तर आता खूपच उपयोगी पडेल. ज्यांना सर्दी खोकला असेल त्यांनी जरूर हे असं घ्यावं. तुळशीची पावडर अगदी घरातल्यांना सगळ्यांना द्यावी. चवीला पण मस्त लागते आणि मधाबरोबर घेतलं तर अजून चांगलं. म्हणजे जर तुम्हाला दुसरं काही करायचं नसेल तर नुसतं ही तुळशी पावडर मधातून घ्या, तरी तुम्हाला आरोग्याला खूप चांगली आहे ही. आणि रोज घेतली ना तर खूप चांगले बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही ही तुळशी पावडर तुमच्या किचनमध्ये ठेवा, ती प्रत्येक वेळी तुम्हाला उपयोगी येणार आहे. ही तुळशी पावडर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही मागवू शकता. फ्रेश राहण्यासाठी आणि स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगा आणि प्राणायाम आहे. तर तुम्ही प्राणायाम रोज करत राहा, म्हणजे स्ट्रेस फ्री राहाल, शिवाय फ्रेश राहाल. चेहऱ्यावर तुमच्या एक प्रकारचं चांगलं तेज येईल. तर मी इथे ओमकार करत आहे, त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम करत आहे. तर मी प्राणायामचे काही प्रकार मागे पण एका माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले. तर रोज सकाळी तुम्ही प्राणायाम करत जा नक्की. रोज दिवसातून प्राणायामचे फक्त 3 प्रकार केले तरी चालेल, म्हणजे तुम्हाला अगदी वेगवेगळे बदलून करता येतील. शरीरातलं ओज तेज नक्की वाढतं. तर नक्की तुम्ही प्राणायाम करायचा आहे. त्याचबरोबर योगा पण तितकाच महत्त्वाचा आहे.
आता मगाशी मी तुळशी पावडर दाखवली, तर त्याचा उपयोग आपण वेट लॉससाठी पण करू शकतो। तर इथे मी पहा 1 मोठा कप पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा मी ही तुळशी पावडर टाकली, जी नेचर शुअरची मगाशी दाखवली ती। तर ना तुम्ही वेट लॉस तर करू शकालच, त्याच्याबरोबर सर्दी खोकला, जर तुम्हाला कफाचा त्रास असेल तर या चहाने नक्की ते जाणार आहे। शिवाय तुमची सर्दी वर्षानुवर्ष असेल तर या उपायाने नक्की जाईल। तर मी उकळवून घेतली तुळशी पावडर, त्याच्यात लिंबू टाकला, मध टाकलेलं आहे आणि योगा झाल्यावर मस्तपैकी हा चहा प्यायचा। इतकं छान वाटतं, फ्रेश वाटतं। शिवाय तुमचं वजन वाढलं असेल तर ते पण रिड्यूस होणार आहे, कमी होणार आहे। आता आतून तर शरीराची स्वच्छता आपण करतो, पण बाहेरून पण तेवढीच महत्त्वाची असते। नेहमी आपले हात स्वच्छ ठेवत जा, त्याच्याबरोबर नखं फार महत्त्वाची आहेत। नखं तुम्ही स्वच्छ ठेवत जा, नखांचं आरोग्य चांगलं दिसलं पाहिजे, राहिलं पाहिजे। नखं तुमची अशी छान गुलाबी दिसली पाहिजे, शिवाय त्याच्यात मळ नको, तर ती नेहमी स्वच्छ क्लीन करत जा। तर त्याच्यासाठी छोटी नखं ठेवत जा, तुम्ही नखं वेळेवर कापत जा आणि नेहमी नेल पॉलिश तुम्ही लावू नका। तर इथे ना मी एक ट्रिक पण दाखवते का, तुम्ही जे नेल कटर असतं ते एका अशा छोट्या बॉक्समध्ये ठेवत जा। म्हणजे काय होईल, काही जण तिथे पेपर घेतात आणि मग तो पेपर उडत राहतो। तर याच आपण बॉक्समध्ये नेल कटर पण ठेवायचं आणि जेव्हा आपण नखं कापायला घेतो तेव्हा याच बॉक्समध्ये आपण नखं कापून मग ती नंतर फेकता येतात आपल्याला। तर ही एक चांगली टीप आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा। तर मी याच प्रकारे नेहमी कापते। पहा छान नखं स्वच्छ झालेली आहे, आपल्याला सुद्धा स्वच्छ वाटतं। आता काही ना पार्टीला वगैरे जायचं असेल, मोठं नखं हवी असतील तर काय करायचं, अशी हल्ली फेक नखं मिळतात, ती आणून घरात ठेवायची, म्हणजे तुम्हाला हवी त्या कलरची नेल पॉलिश लावून ती चिकटवू शकता तुम्ही। तर ही चिकटवायची नखं आहेत, माझ्या मुलीसाठी आणलेली आहेत, ती करते कधी कधी। तर अशा प्रकारे तुम्ही अशी फेक नखं पण वापरू शकता। बहुतेकांना माहिती असेल, पण मी एक माहिती देत आहे। फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी नखांचं सांगितलं, त्याचप्रमाणे केस सुद्धा तुम्ही तेवढे स्वच्छ ठेवायला पाहिजे, निरोगी ठेवायला पाहिजे। तर तुम्ही आठवड्यात ना कमीत कमी 2 वेळा तरी केस धुवत जा आणि जेव्हा तुम्ही केस धुता ना त्याच वेळी तुमचा कंगवा पण स्वच्छ पाहिजे। काही जण तसाच कंगवा नेहमी वापरतात, महिने तसाच कंगवा तुम्ही यूज करू नका। तर तुम्ही प्रत्येक हेअर वॉशच्या वेळी त्यावेळी कोम वॉश पण केला पाहिजे। तर जेव्हा तुम्ही कंगवा घेता तर तो धुवून घ्या। जेव्हा तुम्ही केस धुवाल त्याच दिवशी तुमचा कंगवा स्वच्छ पाहिजे, म्हणजे तुमच्या केसांचं आरोग्य नक्की चांगलं राहील, डॅन्ड्रफ वगैरे होणार नाही, केस गळती होणार नाही। मगाशी मी दाखवला तसा हेड मसाज मधून करा। पहा स्वच्छ कंगवा आहे, तो वापरायला पण स्वच्छ वाटतो। शिवाय मी ब्रश पेक्षा जास्त कंगवा फिरवत राहते केसावरून, कारण याची टोकं अगदी मसाज करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या शरीर शुद्धीकरणाच्या, मन शुद्धीकरणाच्या टिप्स दिलेल्या आहेत। तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की आपलं सबस्क्राईब करा।